आणि ही थेट दृश्य आपण पाहतो अमरावती विमानतळावरच्या धावपट्टीची आणि विमान आता नुकतंच लँड झालेलं आहे। आज अमरावती विमानतळाचं उद्घाटनाचा सोहळा आहे आणि या विमानामध्ये अनेक दिग्गज महत्त्वाचे नेते बसलेले आहेत आणि सध्या अमरावती विमानतळाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतो। मुंबईहून अमरावतीमध्ये आता हे पहिलं विमान दाखल झालेलं आहे। विदर्भाची अर्थव्यवस्थेला हातभार लावणारं व्यापार, पर्यटन आणि कनेक्टिव्हिटी यासाठी अमरावती विमानतळ हे गेम चेंजर ठरणार आहे आणि आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। त्या विमानतळावरची हे पहिलं विमान अमरावतीच्या धावपट्टीवर आता लँड झालेलं आहे आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। या विमानामध्ये मुख्यमंत्री स्वतः आहेत, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आहेत। अनेक दिग्गज महत्त्वाचे नेते यामध्ये त्यांच्या बरोबर आहेत। तर मुंबईहून आता अमरावतीमध्ये हे पहिलं विमान दाखल झालेलं आहे। तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी म्हणजेच MADC च्या उडान या योजनेअंतर्गत विकसित केलेलं अमरावती विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनासाठी देखील आता सुवर्ण संधी उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे निश्चितच अमरावतीकरांच्या आनंदामध्ये आज आणखी भर पडलेली आहे। स्वतःचं हक्काचं अमरावतीचं हे विमानतळ असणार आहे। तर उडान अंतर्गत अमरावती विमानतळावरून आता व्यावसायिक विमानसेवा आता सुरू होतीये। त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या निश्चितच पुढे येतील आणि सध्या अलायन्स एअरलाइन्सचं वेळापत्रक जारी झालेलं आहे। तेव्हा त्यानुसार आठवड्यातून 3 दिवस मुंबईसाठी विमानसेवा अमरावतीवरून उपलब्ध